आज आपण बघणार आहोत की इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाचा फॉर्म कशा पद्धतीने तुम्हाला रिन्यू करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला महाबास्को या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला प्रोफाइल लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमची डॅशबोर्ड ओपन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली मोबाईल नंबर विचारला आहे। मोबाईल नंबर याच्यामध्ये फिल करायचा आहे। आधार नंबर टाकून इथं मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथं मोबाईल नंबर टाकून इथं फिल बटनावरती क्लिक करायचं आहे। ओटीपी पाठवले जाईल। आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड फ्रॉम या बटनावर क्लिक करून तुम्हाला इथं समोर ओटीपी कस्टमरचा जो रजिस्टर मोबाईल नंबर दिला त्याच्यावरती ओटीपी चालले जाईल। त्याच्यानंतर इथं ओटीपी टाकायचा आहे। ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला व्हॅलिडेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुमची प्रोफाइल ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल बघा इनएक्टिव्ह स्टेटस दिसून जाईल रजिस्ट्रेशन स्टेटस मध्ये। इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसून जाईल। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डेट केल्याची नेक्स्ट रिन्यूअल कधी येते जे इनएक्टिव्ह का दिसेल रिन्यूअल डेट झाल्याच्या नंतरची। त्यानंतर आता तुम्हाला रिन्यूअल करायचं आहे। इथून रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा जर तुमच्याकडे फीस भरल्याची पावती असेल त्याच्यामध्ये सुद्धा असते। इथं रिन्यूअल बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला न्यू रिन्यूअल या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं रजिस्ट्रेशन नंबर तो कॉपी करून पेस्ट करायचा टाकायचा। इथं प्रोसीड फ्रॉम या बटनावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला इथं स्टेटस दिसेल इनएक्टिव्ह। त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल। याच्यामध्ये तुम्हाला जो पण कॅटेगरीमध्ये तुमचं काम करत असाल, मी याच्यामध्ये ऑल टाईप हेल्पर म्हणून काम करतोय तर कामाच्या स्वरूपमध्ये टाकतोय। त्याच्यानंतर तुमचा स्टॅम्प कोणी ग्रामसेवक असेल त्याच्यानंतर तुमचा नगरसेवक असेल नगरपालिकेचे त्यांच्याकडूनच सुद्धा तुम्ही अटेस्टेड करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथं जावक क्रमांक टाकायचा आणि जावक दिनांक टाकायची सर्टिफिकेट ओव्हरले त्याप्रमाणे ते टाकायची। ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला दिनांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं गावाचे नाव टाकायचे जे पण असेल तुमचे गावाचे नाव टाकायचे। टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं 90 दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। स्कॅन केलेलं प्रमाणपत्र किंवा जर मोबाईलवरून अपलोड करत असाल अशा पद्धतीने तुमचं प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला अशा पद्धतीने भरून तुम्हाला स्कॅन करून किंवा फोटो काढून अपलोड करायचं आहे। इथं अपलोड करायचं आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे। संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची पुन्हा आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा सेंड ओटीपी क्लिक करायचं आहे। ओटीपी सेंड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओटीपी जाईल। तो ओटीपी पुन्हा फिल करायचा आहे। इथं ओटीपी टाकायचा आणि व्हॅलिडेट ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं। तुम्हाला थोडा वेळ घेतोय। त्यानंतर लगेच तुम्हाला अशा पद्धतीने फॉर्म सेव्ह दिसेल। याची प्रिंट काढून घ्यायची तुम्हाला किंवा ॲप्लिकेशन नंबर लिहून घ्यायचा आहे। तुमच्या रजिस्टर नंबरवर सुद्धा अशा पद्धतीने आलेला असेल। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।